आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। बागलाणमध्ये सर्व धम्म बांधवांचे एकत्रीकरण, प्रियदर्शी सम्राट अशोक कृती समितीची स्थापना। बागलाण तालुक्यातील धम्म बांधवांना एकाच छताखाली आणून सामाजिक, शैक्षणिक, रोजगार, कायदेशीर आणि प्रशासकीय प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी सठाणा येथील चिनार विश्रामगृह येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत प्रियदर्शी सम्राट अशोक कृती समिती बागलाण या नावाने समन्वय समितीची अधिकृत घोषणा करण्यात आली। समितीचा मुख्य उद्देश आणि अजेंडा म्हणजे तालुक्यातील विखुरलेल्या शक्तीला धम्म विचारांच्या सूत्रात एकत्र गुंफणे हा या समितीचा मुख्य उद्देश आहे। शिक्षण, रोजगार, प्रशासकीय आणि कायदेशीर मदतीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला। व्यक्तीपेक्षा विचार मोठा आणि गटापेक्षा समाज मोठा ही भूमिका घेऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे यावेळी निश्चित झाले। या समितीमार्फत धम्माला अनुसरून विविध उत्सवांचे तालुकास्तरीय आयोजन करून समाजाला एकत्रित करणे आणि कायमस्वरूपी समाजाच्या विषयांसाठी काम ठरणे हा उद्देश असल्याने येत्या 26 मार्च चैत्र शुक्ल अष्टमी रोजी प्रियदर्शी सम्राट अशोक यांची जयंती साजरी करण्याबाबत बैठकीत एकमत झाले। बागलाण तहसील आवारातील सम्राट अशोक स्तंभाजवळ हा जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्याचे नियोजन करण्याचे ठरविण्यात आले। या नवनियुक्त कृती समितीच्या अध्यक्षपदी प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्छाव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। उपस्थित सर्व मार्गदर्शकांनी व कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात समितीचे पदाधिकारी म्हणून सक्रिय कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला। या बैठकीसाठी सुरेश मोरे, निलेश देवरे, योगेश साळवे, महेंद्र बच्छाव, के बच्छाव, मनोज जगताप, कडू वनी, समाधान गरुड, बापूराव खरे, NP अहिरे, श्रीराम सोळंकी, मच्छिंद्र काकडीत, किशोरदादा सोनवणे, संजय पवार, माणिक अहिरे, डॉक्टर सिद्धार्थ जगताप, योगेश भांबरे, अतुल खरे, रोहित बच्छाव, उमेश पानपाटील, साहेबराव अहिरे, समाधान देवरे, दादा खरे, गुलाब खरे, देविदास सोनवणे, डॉक्टर युवराज खरे, संदेश अहिरे, हिरामण निकम, सतीश बच्छाव, रवींद्र अहिरे, उमेश पानपाटील यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। शक्ती एकवटली तरच परिवर्तन घडते या भावनेतून तालुक्यातील धम्म चळवळीला नवी दिशा देण्यासाठी ही समिती काम करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय। BV न्यूज महाराष्ट्रासाठी उपसंपादक आनंद दाणी।